कौन है? कौन अंदर घुसा है? अरे तुम्हारी हिम्मत, कौन हो तुम? तुम्हारी मौत। उठ औरंगजेब और अल्लाह से अपने गुनाहों की माफी मांग। कौन हो तुम? तुम्हारी कयामत। शिवपुत्र संभाजीराजे। बात तू? तू नहीं, आप को शहंशाह कहलाते और इतनी भी तमीज नहीं। देख, तू जानता नहीं है। जानते तो तुम नहीं हो। तुमने क्या सोचा था? दक्खन कोई रोटी का टुकड़ा है जो तुम हजम कर जाओगे? चल औरंगजेब, हिसाब दे अपने कर्मों का। ये दक्खन शिव छत्रपति के खून पसीने से बना है, मावड़ों की शहादत और मां बेटियों के बलिदान से बना है। यह सह्याद्री कोई पत्थर का नहीं, ये कोई पर्वत नहीं है। इस सह्याद्री के कंकर कंकर में शंकर बसा है। यहां से बहती हुई नदियां साक्षात मां भवानी का अमृत है। और तुम? हाथ नहीं लगाना वजीर आला, हाथ नहीं लगाना। वजीरत बेटी। औरंगजेब! बादशाह सलामत, क्या हुआ? या खुदा, इतना खौफनाक और मनहूस ख्वाब। वहिनीसा, दिसतायत? काय हो बत्तशीबाई? वहिनीसा, आले, आमचे दादासाहेब आले. आयुष्यमान भव. या राजे, तुमचं स्वागत आहे. वहिनीसा, या बाळराजे. वहिनीसा, आम्हाला गोव्यातील पराक्रम ऐकायचा आहे आणि तोही दादासाहेबांच्या तोंडून. परंतु तुमच्या दादासाहेबांना तेवढी फुरसत आहे का? पण आम्हाला ऐकायचं आहे. असं? हो, मग आमच्या दादासाहेबांचा प्रत्येक पराक्रम आम्हाला माहित असायला पाहिजे. आमच्या पराक्रमाची माहिती घेताय का बाळराजे? हो दादासाहेब, आम्हाला ऐकायचं आहे. कशासाठी ऐकणार आहात? आम्ही शाहीर अगिंदासांना तुमच्यावर पोवाडा रचायला सांगू. आमच्यावर पोवाडा रचणार? वा वा बाळराजे, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. पोवाडा रचावा असाच पराक्रम केला राजांनी. नाही कविराज, अजून खूप मोठा पराक्रम गाजवायचा आहे. मोठमोठ्या लढाया लढायच्या. आणि आपल्या आबासाहेब काय म्हणायचे ठाऊक आहे ना? विजय साजरा करू नका, पुढचं नियोजन करा. खरंच हो? सांगा तुमच्या लाडक्या दाईसांना. आप गुस्सा ना हो जहांपना. वजीर आला, हम कैसे गुस्सा ना हो? ऐसे ही हाथ पर हाथ धरे बैठे रहे? हमारे शहजादे मुअज्जम ने काम ही ऐसा किया, कैसे बख्श दें उसे? तुझान, खबर गलत भी तो हो सकती है. शहजादी, हमें भी लगता था कि काश ये खबर गलत हो, लेकिन 4 जासूस ये खबर लेके आए तो खबर गलत कैसे होगी? 70,000 की फौज को मौत के मुंह में ढकेल दिया. 40,000 जहांपना. नहीं वजीर आला, 70,000.
70,000 की फौज फना हुई है और एक भी चीज हाथ नहीं लगी। गुस्ताखी माफ अबूजान, लेकिन ये साजिश हो सकती है संभा की, 7,000 को 70,000 कहने की। हाँ जहाँपना, वजीर, अगर ये बात सच होती तो हमें भी फक्र होता, मगर ये बात सच नहीं है। आप जाके उसको समझाइए। अरे इतनी सी बात की अहमियत नहीं समझता शहजादा मुअज्जम। अबूजान, ऐसा भी तो हो सकता है ना कि भाईजान कामयाब हुए होंगे। पुर्तगालियों की मदद के लिए उसे भेजा था ताकि वो हमारे साथ हो जाए। कुछ नहीं कर पाया, ना उनकी मदद मिली, ना अकबर को गिरफ्तार कर पाया, ना संभाजी हमारे हाथ लगा। वजीर आला, जी जहाँपना। उसे कहो कि वो वापस लौट आए। अबूजान, हाँ, वो हमारे कुछ लायक नहीं है, किसी काम का नहीं है, सिर्फ हमारी बदनामी लाएगा और मुगल सल्तनत की हार, हमारे हुक्म की तामील हो। जी। राजे, या गोवा मोहिमेचं यश हे खूप मोठं यश आहे। छे, हा असला पराक्रम म्हणजे दैव दुर्लभ. कविराज, अहो बाळराजे म्हणतात तसं खरंच एखादा पोवाडा लिहून घ्यावा म्हणतोय. आमच्यावर पोवाडे लिहिले जातील, काव्य रचली जातील. कविराजांची प्रतिभा तर केव्हापासून उसळी मारते आहे. पण खरंच हा मोठा विजय. राजन, आपलं हे शौर्य बघून सबंध गोवा थरथर कापत होता. कविराज, आम्ही गोवा कधीही विसरणार नाही. याची दोन कारण. पहिलं म्हणजे स्वराज्याच्या पायदळाचे सरसेनापती येसाजी कंक यांचे चिरंजीव कृष्णाजी कंक. होंडा दुर्भाटच्या लढाईत कृष्णाजी कंक आमच्या बरोबर लढत होते. आपल्या मावळ्यांच्या निकराच्या मारानं पोर्तुगीजांना पळता भुई थोडी झाली आणि आपल्या मावळ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यात आघाडीवर होते कृष्णाजी कंक. पळून जाणाऱ्या विजराईला पकडण्याचा निर्धार त्यांनी केला आणि त्वेषानं आपला घोडा फेकला. स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्या त्या मोगल धार्जिण्या विजराईला पकडून आमच्या समोर उभं करण्याचा चंग कृष्णाजी कंकांनी बांधला होता. पळून जाणाऱ्या विजराईमध्ये आणि पाठलाग करणाऱ्या कृष्णाजी कंकांमध्ये अंतर कमी होत होतं, कमी झालं होतं. पण तोपर्यंत विजराई फिरंग्यांनी लावलेल्या मोर्चापर्यंत पोहोचला होता आणि काही क्षणातच विजराईच्या इशाऱ्यानुसार पोर्तुगीजांच्या बंदुका धडाडल्या. एक दोन मावळे जाया झाले. तसा कृष्णाजी संतापला, खवळला. हर हर महादेवची गर्जना करत हातातला पट्टा गरगर फिरवत त्यानं घोडा तसाच पुढे फेकला. पाठोपाठ आपल्या मावळ्यांची साहसी फौज आणि बघता बघता त्यांनी फिरंग्यांचा मोर्चा फोडला. भालाईतांनी भालाफेक सुरू केली. पोर्तुगीज सैनिकांची पळापळ झाली. काही जण नदी पोहून गेले, कित्येक जण बुडाले. कृष्णाजी मात्र अंगभर गोळ्या झेलून रक्तलाल झाला होता. पण त्याही अवस्थेत पोर्तुगीजांचे मोर्चे फोडत होता. अचानक एक गोळी वर्मी लागली आणि कृष्णाजी कंक खाली कोसळला. फिरंग्यांची न भूतो न भविष्यती अशी कत्तल करणारा मर्द कृष्णाजी त्यांचा सखा आम्हाला सोडून गेला. जय मा चंडी. वाईट झालं, खूप वाईट झालं. परंतु हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. कृष्णाजी कंकांच्या बलिदानाची आठवण म्हणून फोंड्याच्या किल्ल्याचं नाव आम्ही मर्दनगड ठेवणार. कृष्णाजी कंकांनी फिरंग्यांचं मर्दन केलं म्हणून मर्दनगड. आज आम्ही कंक परिवारातीलच एक झालो. कृष्णाजी कंकांच्या मुलानं सुभ्याची आसामी चालवावी. त्यांना सालीना 400 होनाचं वेतन देण्यात येईल. ऐन तारुण्यातलं हे स्वराज्यासाठीचं बलिदान जीवाला चटका लावून जाणारं आहे. कितीही केलं तरीही याची परतफेड नाही.
कृष्णाजीचे बंधू चाहूजी कंक यांना सालीना 200 होनाचं वेतन देण्यात येईल. यासी चाकरीचा शिरस्ता नाही, घरी बसून ही तैनात. चारकर 14 यांना 150 होन, भोई 10, दिवटे 2 यांना 20 होन, अब्दागिऱ्या नेजदार नफर 2 येणे वेतन देणे आहे. कुंजन मावळातील भुतोंडे हे गाव कंकांच्या रहिवासानं पावन झालं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. त्याचबरोबर विजरईचा पाठलाग करत असताना आमचा घोडा भरतीच्या पाण्यात वाहतीला लागला. आम्ही जगू की मरू असा प्रसंग उद्भवला होता. पण खंडोजी बल्लाळ यांनी जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि आम्हाला वाचवलं आणि सुखरूप खाडी किनारी आणलं. असे जीवाला जीव देणारे निष्ठावंत मावळे आहेत म्हणून हे स्वराज्य आहे. खंडो बल्लाळ चिटणीस यांचं आम्ही या राजसदरेवर कौतुक करतो. यापुढे खंडो बल्लाळ चिटणीस हे राजनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून ओळखले जातील आणि त्यांना आमच्या हातातलं मानाचं कड देतात. राजे, राजे, त्या खाडी घाटावर उसळत्या दर्याच्या साक्षीनं आम्हाला जी भिजल्या मायेनं मिठी मारली हीच खूप होती. आम्हाला यापेक्षा दुसरं काही नको. तुम्ही लाख नाही म्हणाल, पण आम्ही तुमचे देणेकरी आहोत. हे स्वराज्य खंडो बल्लाळ चिटणीस यांच्या कायम ऋणात राहील. महाराज, तुम्हाला पाहिल्यानंतर राजनिष्ठा म्हणजे काय असते हे प्रत्येकाला समजेल. राजे, राजन, आज देणारे आणि घेणारे खरंच किती थोर आहेत असावेत हे आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही खरंच धन्य झालो. कविराज, तुम्ही कवी आहात, परंतु आमचं महाकाव्य या अशा माणसांमध्ये लपलंय. जीवावर उदार होणाऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या माणसा. गोवा, ऐसा बुरा हाल किया संबा ने यहां पर कि यहां के राजा यहाँ के वॉइसरॉय को सब्बा की वजह से मुर्दे लाशें उठाने पड़े. वाह, अब ये पुर्तगाली हमारे किसी काम के नहीं है वजीर आला. जहाँ बना, अब सब लोग संभा की सवारी को वडले राजिक कहने लगे. वडले राजिक मतलब? थोरली सवारी, बड़ा हमला. बस, संभा संभा संभा, जब देखो संभा संभा संभा. पागल हो गए तुम लोग. गुस्ताखी माफ जहाँ बना. हमें उस पर हमला करना है. इस बार जीत हमारी होनी चाहिए. किसी तरह की चूक नहीं होनी चाहिए. बरामद खान. जी जापना. सारे किलों और उसके आसपास के इलाकों का नक्शा हमें चाहिए फौरन. जी वज़ीर आला, मैंने सोपागढ़ी का नक्शा बनवाया है. बहुत खूब, यह बाद में देखेंगे. मुजफ्फर खान, तुम सारंगपुर पर हमला करोगे. नुसरत अली, तुम लोहगढ़ पर. तुम कल्याण भिवंडी पर. बहादुर खान, तुम सांगोला और मंगलवेड़ा पर. और गयासुद्दीन खान, तुम शिवापुर शिरवल पर हमला करके सीधे रायगढ़ की ओर बढ़ोगे. और दिलावर खान, तुम
तुम्हारी मौत, तुम्हारी कयामत। नहीं छोड़ूंगा। तुम यहाँ आए कैसे संभाजी? तुम आए कैसे? नहीं छोड़ूंगा संभाजी, तुम यहाँ आए कैसे? नहीं छोड़ूंगा, छोड़ूंगा नहीं से, तेरे को नहीं छोड़ूंगा मैं। ये क्या कर रही हो? ये आपका चहेता दिलावर खान है। नहीं, ये काफिर संभा से नहीं छोड़ूंगा मैं। अब्बू जान छोड़िए उन्हें। शहजादी तुम यहाँ इस तरह संभा के सामने। अब्बू जान ऐसे बेपर्दा होने की गुस्ताखी माफ कीजिएगा, लेकिन ये संभा नहीं, आपके सरदार दिलावर खां है। नहीं, ये काफिर संभा है। अब्बू जान! जहांपना, खुदा के लिए रुक जाइए। या खुदा, ये तो हमारा सरदार है दिलावर खान। खुदा, या खुदा, अब हमारा ये काफिला बस स्वराज के सरहद पर है। सामने बड़े बड़े और ऊंचे पहाड़ हमारा रास्ता रोके खड़े हैं। हजरत आला, हमारा अज़्म, हमारा इरादा, हमारी हिम्मत इन सारी मुश्किलों से ज्यादा बुलंद हैं और मजबूत हैं। बस अब अल्लाह का नाम लेकर हम कदम आगे बढ़ाएंगे। हाँ, मैं शंभू राजे। तुम्हें मारेंगे, हम तुम्हें नहीं छोड़ेंगे। उससे पहले तू मरेगा औरंगजेब। वजीर आला, सिपाहियों, अरे कोई आओ इधर। ये संभाजी हमारे खेमे में घुस आया है। मेरे सरदार, मेरे सिपाही तुम्हें छोड़ेंगे नहीं। हे, कोई रोको इसे। मेरे सरदार, मेरे सिपाही कहां पर है? कोई रोको इसको। कोई रोको। अब्बू जान? हाँ? अब्बू जान हुआ क्या है? अब्बू जान हम हैं। वो संभाजी। अब्बू जान हम हैं जीनत। वो संभा कहाँ गया? अब्बू जान यहाँ कोई नहीं है, सिर्फ हम हैं। अब्बू जान आपको हुआ क्या है? सब खैरियत तो है ना? हाँ, सब खैरियत है, सब ठीक है, तबीयत भी ठीक है। आप एक बात बताइए, वो जो सरदार और वो सिपाही जो हमने भेजे थे काफिरों के मुल्क और उनके किले, उनको हथियाने के लिए, उनका क्या हुआ? कोई खबर आई कि नहीं? अब्बू जान ना, आप बिल्कुल हमको नकारना मत। हम ठीक है। हम सिर्फ इतना कहना चाहते हैं कि इतनी बड़ी मुगलिया सल्तनत, इतनी बड़ी फौज और हमारे खिलाफ अकेला लड़ रहा है, हम कुछ नहीं कर पा रहे हैं। लाहौल बिला कुव्वत हमारे खेमे में घुस आया।